नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज आपल्याला पाकातल्या पुऱ्या करून दाखवणार आहे. तर पाकातल्या पुऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे 1 वाटी, साखर घेतलेली आहे 1 वाटी, आपल्याला विलायची पावडर लागणार आहे, तळण्यासाठी तेल लागणार आहे. तरी चला आपण सुरुवात करूयात. आपण हा रवा, आता बारीक रवा आहे ना, आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक रवा आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आपल्याला मिक्सरला एक अर्धा टीस्पून मीठ टाकायचं आहे मध्ये आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिठामुळं चांगली चव लागते अशी पुऱ्यांची. अशा जरी तोडून खाल्ल्या बिना पाकात टाकण्याच्या ऐवजी तरी चांगल्या लागतात खायला. आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, जास्त फिरवलं नाही, फक्त गरगर करून घेतलेलं आहे थोडंसं. तर हे पहा, आपल्याला असं हाताने तूप मिक्स करायची गरज पडत नाही, सोपं पडतं आपल्याला. मस्त असं तूप मीठ असं सगळं त्याला मिक्स झालेलं आहे. आपण याला आता दूध टाकून थोडंसं दूध आपलं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे रवा भिजला. आता 15-20 मिनिटं आपलं मस्त असं मळून आपलं ठेवून द्यायचं. मग ते रवा फुगतो चांगला. थोडंसं मी पातळ सैलसरच केले, नंतर तो घट्ट होतो रवा असा भिजून ठेवलेला. असं 15-20 मिनिटं ह्याला आता झाकून ठेवूयात. चला, आपल्याला आता पाक करायचा आहे. चला, आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे पुऱ्या करण्यासाठी. तर 1 वाटी साखर आपल्याला घ्यायची पाक करण्यासाठी आणि अर्धा वाटी आपल्याला पाणी टाकायचे पाक तयार करण्यासाठी. साखर विरघळून घ्यायची आहे पूर्ण. आपण अर्धा टीस्पून विलायची पावडर घेतलेली आहे, ते ॲड करूयात साखरेच्या पाकामध्ये. चला, मी गॅस बंद करून घेतलेले आहे. आपला पाक तयार झालेला आहे. पाक जास्त असं घट्टही करायचं नाही, पातळही नाही, असं धरलं की असं चिपचिपा झालं पाहिजे, असं चिकट थोडंच लागलं की आपला पाक तयार झालेला आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर आपण हे उतरून साईडला करून घेऊयात पाक. आपण आता कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापायला ठेवूयात. आता गॅस चालू करून घेतलाय. आपण कढईत 1-1, 2-2 पुऱ्या तळण्यापर्यंतच तेल टाकलेलं आहे, बुडालाच. जास्त तेल नाही टाकलं, कारण नंतर तळलेलं तेल नंतर खावं वाटत नाही. थोड्याच तेलात पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. चला, आपलं पीठ भिजून 20 मिनिटं होऊन गेलेली आहेत. तर आपण आता पुऱ्या लाटायला तयार करून घेऊयात. तर पिठाला थोडंसं मऊ करून घेऊयात. मस्त पीठ झालेलं आहे, एकदम मऊ लुसलुशीत पीठ झालंय. तर आपण याच्या चपात्या लाटून घेऊयात 3 भाग करून. आपण गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे. आपल्याला तर चपाती लाटायची आहे. आपण 1-1 पिठाची गोळी घेऊन तरी पुरी लाटली तरी चालतं, पण मी तसं नाही करणार, पूर्ण आपली पुऱ्या तयार करणार आहे. तर आपण अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपल्याला आता पुऱ्या तयार करून घ्यायच्या. एका चपातीमध्ये 7 पुऱ्या तयार करून घ्यायच्या. एका चपातीमध्ये 7 पुऱ्या तयार झालेल्या आहेत. हे साईडचं काढून घ्यायचं आणि 1-1 पुरी करून अशी तेलात सोडून घ्यायची. तेल तापलेलंच आहे आणि असं वरून तेल
टाकलं की अशा पुऱ्या मस्त फुगत्यात चांगल्या छान. जेवढ्या मावतील तेवढ्या टाकून घेऊयात. 4 पुऱ्या आरामात बसायल्यात. 4 पुऱ्या एकदम तळून घ्यायच्या. पहा कशा मस्त टम फुगायल्याच पुऱ्या. आपल्याला सोनेरी रंगावर अशा काढायच्या मस्त. तर आपली दुसरी चपाती लाटून झालेली आहे. दुसरी बॅच. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका भावाची माझ्या कमेंट आली होती की ताई गोलगप्पे करून दाखवा, पाकातल्या पुऱ्या करून दाखवा. तर मी म्हटलं आज चला आपण पाकातल्या पुऱ्या तयार कराव्यात. म्हणून हे पाकातल्या पुऱ्या तयार करत आहे. छान फुगायल्यात मस्त पुऱ्या. असा मस्त गोल्डन कलर काढायचा पुऱ्यांचा. माझ्या मिस्टरांना खूप आवडतात पाकातल्या पुऱ्या. म्हटलं चला आज करून द्याव्या मिस्टरांना पण. दुसरी बॅच आपली कंप्लीट झालेली आहे. आता शेवटची एकच तिसरी चपाती करायची आहे. त्याला आपली तिसरी आणि शेवटची बॅच ची चपाती तयार झालेली आहे. असं मस्त पातळ लाटून घ्यायचं आणि पुऱ्या करायच्या अशा वाटीने मस्त गोल गोल. तेल वर तापायलेलं आहे. चपाती अशी पातळ बी लाटायची नाही जास्त आणि जास्त जाड पण नाही लाटायची. आपल्या रोजच्या चपातीपेक्षा थोडी पातळच करायची म्हणजे पुऱ्या एकदम खुसखुशीत लागतात. पुऱ्या अशा खुल्या खुल्या तळल्या पाहिजेत. 2 3 3 4 जास्त झाल्या पडल्या एकावर की फुगत नाहीत मग. आपल्याला पाक तयार झालेला आहे आपण केलेला. या पुऱ्या पण तयार झाल्या तळून घेतल्या. तर आपण आता एक एक पुरी अशी पाकात टाकायची, डुबवायची आणि लगेच काढून घ्यायची. कारण जास्त पाक मुरलेला गोड जास्त खावं वाटत नाही, आवडत नाही आमच्याकडे. तर म्हणून मी नुसती पाकातली काढून घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर अशाच पाकात राहू द्यायच्या किंवा पाक असं पुरी अशी फोडून मध्ये पाक घालायचा जर जास्त गोड आवडत असेल तर. आम्हाला आवडत नाही म्हणून मी लगेच पाकातून काढून घेणार आहे. अशाच खायला छान लागतात थोड्याशा गोड. बघा पुऱ्या कशा खुसखुशी झालेल्या आहे का. धक्का लागला की व्हायच्यात अशा तोंडात विरघळणाऱ्या झाल्यात एकदम. पहा कशा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत पाकातल्या. लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणाऱ्या अशा मस्त खुसखुशीत आणि स्वीट एकदम गोड मस्त लागणाऱ्या पुऱ्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या पुऱ्या अशाच करून खा. खुश राहा, आनंदी राहा. लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. पटकन सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.